कधी विचार केलाय का की रात्री झोपण्यापूर्वी आपण माइंडमध्ये नको नको तेवढे विचार वगैरे सगळं घेऊन एकदम प्रेशर टेन्शन घेऊन तुम्ही झोपता आणि विचार करत असता कसं होईल, लोक काय म्हणतील, फ्युचरमध्ये कसं होणार, या सर्व गोष्टीचं बर्डन घेऊन इतकं ओव्हर थिंकिंग होतं की बॉडीला तुम्ही रिलॅक्स न करता तिला अजून टेम्परेचर वाढवून घेतात आणि म्हणजे खूप त्रास करून घेतात स्वतःसाठी. नमस्कार, मी डिंपल पाटील, तुमचे डिंपल पाटील या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपला म्हणजे मी फर्स्ट व्हिडिओ बनवत आहे की मी लोकांना सतत बघत असते की ओव्हर थिंकिंग 90% लोकांच्या आयुष्यामध्ये सध्या हा प्रॉब्लेम खूप चालला आहे, ओव्हर थिंकिंग. आणि यामुळे म्हणजे मी बघते की कधी कधी त्यांना खूप आजारांना पण बळी पडावं लागतं आणि काही आता आपण जगात बघत आहोत की हृदयविकारांनी खूप त्रास होत आहे, कधी खूप सतत विचार, डिप्रेशन, अँझायटी, ह्या सर्व गोष्टी या खूप ओव्हर थिंकिंग केल्यामुळे या आपल्याला खूप नुकसान देत असतात. करिअरचं टेन्शन, फ्युचरचं टेन्शन, रिलेशनशिप, टॉक्झिक गोष्टी, या सर्व गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप दुःख देत असतात, नक्की ना. पण तुम्ही कधी विचार केलाय का एवढं ओव्हर थिंकिंग करून किंवा काही म्हणजे एकदम तुम्ही विचार केला तर तसं काही चांगलं घडतं किंवा तेवढा विचार करून पुढे आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी घडणार नाही ना. मग तुम्हाला सर्वांना ओव्हर थिंकिंग का करायची आहे? कधी विचार केलाय का की रात्री झोपण्यापूर्वी आपण माइंडमध्ये नको नको तेवढे विचार वगैरे सगळं घेऊन एकदम प्रेशर टेन्शन घेऊन तुम्ही झोपता आणि विचार करत असता कसं होईल, लोक काय म्हणतील, फ्युचरमध्ये कसं होणार, या सर्व गोष्टीचं बर्डन घेऊन इतकं ओव्हर थिंकिंग होतं की बॉडीला तुम्ही रिलॅक्स न करता तिला अजून टेम्परेचर वाढवून घेतात आणि म्हणजे खूप त्रास करून घेतात स्वतः. तुम्ही कधी बघितलंय का की ओव्हर थिंकिंगमुळे तुमच्या शरीरावर त्याचा किती परिणाम होतोय? बघा, जर तुम्हाला काही एखादी डिसिजन घ्यायचं असलं तुमच्या आयुष्यामध्ये तर ते तुम्ही व्यवस्थित प्रकारे घेऊ शकतात का? नाही घेऊ शकत. तुम्ही हा विचार करतात लोक काय म्हणतील किंवा मला येऊन तुम्ही काही बोलेल का. त्याच्यानंतर पॅरेंट्स टेन्शन, सर्व ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचं तुम्ही टेन्शन घेता आणि त्याचा सर्व परिणाम हा होत असतो हा फक्त तुमच्या होल बॉडीवर. त्यामुळे कदाचित तुम्ही ज्या काही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्यांना तुम्ही रोखून धरतात, म्हणजे जे तुम्हाला संधी निर्माण होणार आहे पण आधीच ओव्हर थिंकिंग केल्यामुळे जे येणाऱ्या संधी आहेत त्यांना तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करता. ओव्हर थिंकिंग थांबण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी पावलं उचलात आणि तुम्हाला काहीतरी 3 पॉवरफुल गोष्टी सांगते. म्हणजे त्यातला पहिला म्हणजे एखादी बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला काहीतरी एक नवीन गोष्ट घडून आणायची तुमच्या जीवनामध्ये हे, तर मग तुम्ही त्या गोष्टीसाठी कसं काम करणार? तर पहिले मोठ्या गोष्टी न करताना आधी एक छोटासा बदल करायचा. म्हणजे जर तुम्हाला काहीतरी गोष्ट करायची असेल त्यासाठी आधी तर तुम्ही एक छोटा पाऊल निवडा. सेकंड म्हणजे वर्स्ट केस ॲक्सेप्ट करा. स्वतःला विचारा की मी हे केल्यानंतर काय होणार आहे, किंवा म्हणजे आता एकदम तुम्ही म्हणणार की ओव्हर थिंकिंगवर व्हिडिओ आहे आणि तुम्हीच आम्हाला म्हणताय ओव्हर थिंकिंग करायचं नाही. तसं नाही, म्हणजे त्याच्यातून तुमचा फक्त परिणाम आता सध्याच्या दृष्टीने जे वर्तमानात प्रेझेंट आहे की कसं वाटणार, किंवा किंवा हां ठीक आहे माझ्या मनाला वाटतं हे बेस्ट आहे, हे थोडं 1-2 लोकांचे सल्ले घ्या, इंस्टाग्रामवर स्क्रोलिंग करा, थोडं बघा, जास्त नाही, जास्त ओव्हर थिंकिंग करायचं नाही. म्हणजे थोडं जस्ट वर्स्ट केसमध्ये फक्त मागे पुढे चेक करायचं की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तिसरा म्हणजे की माइंडसेट असा ठेवा की आपण हे केलं तर म्हणजे आता तुम्ही वर्तमानमध्ये विचार करा, भूतकाळात याच्या काय खराबी होणार आहे किंवा गेलेल्या भूतकाळात म्हणजे त्याची काय खराबी होणार किंवा येणाऱ्या भविष्य काळात त्याची काय होणार, त्यापासून आपलं नुकसान तर नाही होणार ना. इतके मोठे विचार न करताना एकदम छोटे विचार करा, छोटे पावलं उचला. आजकाल मुलं तुमच्याकडनं पण तुम्हाला वाटतं की मी हा जोडीदार निवडलेला आहे तर हा योग्य असणार का,
किंवा कोणी बिझनेस करत असलं तर त्याला वाटतं मी हा बिझनेस करतोय पण हा मार्गी तर लागेल ना, एवढा विचार न करताना थोडा एकदम छोट्या वर्स्ट केसमध्ये विचार करत राहा. जसं की हां ठीक आहे, मी हा बिझनेस करणार आहे, मी थोडी याच्याबद्दल माहितीगिरी घेतो. किंवा रिलेशनशिपमध्ये पण असताना एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला ओळखायचं असलं तर ते कशा प्रकारे ओळखू शकता, पूर्ण त्याच्याबद्दल माहिती घेऊन मग प्रत्येक गोष्टीमध्ये ओव्हर थिंकिंग. आता तुम्ही जसं स्मार्टफोन बघता, टेक्नॉलॉजीत बघता, थोडा त्याचा वापर करायचा, पण एकदम ओव्हर थिंकिंग नाही करायची. ओव्हर थिंकिंग हे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खराबा करून घेण्यासाठी आहे. तर मग तुमच्या जीवनात तुम्हाला पुढे जाण्यासाठी ओव्हर थिंकिंग महत्त्वाची आहे का तुम्हाला चांगल्या प्रकारे आयुष्य जगायचं आहे? मग तुम्हाला चांगलंपणे आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला वर्तमानात प्रेझेंट राहावं लागेल आणि फक्त आत्ता वर्तमानात काय योग्य आहे, हल्ली तुम्ही काय करू शकता, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून कमी करा, ॲक्शन जास्त घ्या. आयुष्य बदलतं ते विचाराने नाही तर तुमच्या निर्णयाने, तुम्ही घेतलेली जी काही ॲक्शन आहे त्या ॲक्शनने. कधी कधी असं पण होतं की रात्री तुम्ही झोपलेले असतात, सर्वजण सगळीकडे शांतता असते आणि तुम्ही मात्र एकटे विचार करत असतात, ओव्हर थिंकिंग करत असतात. म्हणून कधी कधी ओव्हर थिंकिंग जर व्हायला लागणार ना तर ती जागा थोड्या वेळसाठी सोडून थोडं मोकळ्या हवेत फिरायला जा. किंवा तुम्हाला असं वाटतंय की ही मैत्रीण किंवा माझे आई वडील किंवा एखादी जो व्यक्ती की त्याला तुम्ही सांगितल्यानंतर शांत होऊ शकता, तुम्ही तसं करा. बोलणं वाढवा, संपर्क वाढवा. डिसिजन हे चुकले नाही पाहिजे यासाठी नवीन गोष्टींचा हे करा. पण ओव्हर थिंकिंग करू नका. ओव्हर थिंकिंग खरंच तुमचं पूर्ण आयुष्य बर्बाद करून टाकते. बर्बाद म्हणजे आता कसं आहे ना, पूर्वीच्या काळी सगळ्या गोष्टी रिलेट होत्यात, सगळं व्यवस्थित असायचं, खाण प्यान वगैरे. पण आता कसं आहे ना, तुम्ही मुलं म्हणजे एकदम छोट्या आयुष्यामध्ये एकदम ओव्हर थिंकिंग, मी असं केलं तर असं होईल, मी तसं केलं तर तसं होईल. पण माझं म्हणणं असं आहे की ओव्हर थिंकिंग न करता किंवा तुमच्या आयुष्यात तुम्हाला वाटतं की ही व्यक्ती खूप महत्त्वाची आहे, तुमच्या आईवडिलांशी बोला, तुम्हाला आवडणाऱ्या व्यक्तींसोबत संपर्क साधवा. आपल्या मनातले विचार दुसऱ्यांना सांगून आपण पण मोकळे होतो आणि तुमच्या मनातली जी ओव्हर थिंकिंग असते ती सुद्धा स्टॉप होते. आणि होऊ शकतं एखाद्या वेळेस तुमच्या कल्पनांना काहीतरी आयडिया मिळते किंवा तुम्हाला कळतं याच्यातून की तुम्ही कसे पुढे जाऊ शकता किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या. म्हणून आयुष्यात ओव्हर थिंकिंग न करताना फक्त ॲक्शन घ्या, जास्त ओव्हर थिंकिंग करायची नाही आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि कमेंटमध्ये अजून पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे तर ते मला नक्की सांगा.